नमस्कार मैत्रिणींनो, मी आज बनवत आहे पालक पनीर। तर चला आपण रेसिपी सुरू करूया। तर आपण इथं पालक पनीरसाठी साहित्य घेतलेलं आहे। 2 कांदे त्याला चिरून घेतलेले आहे। इथे हिरवी मिरची आणि लसूण जाडसर पेस्ट केलेली आहे। इथे पनीर घेतलेलं आहे 400 ग्राम, याची आता बारीक पीस करणार मी। आणि इथे 2 जुडी पालक याला मी शिजवून घेतलेली आहे। आता ही थोड्या वेळाने वाटून घेते। इथे आपण कढई ठेवलेली गॅसवरती आणि यामध्ये आपण तेल टाकून घेऊया। तळायसाठी टाकते मी अशी 5-7-8 पळी तेल टाकून घेते। पनीर फ्राय करू आपण। तर इथे आपण पनीरचे पीस करून घेतलेले आहे। इथे पनीर फ्राय होत आहे। यामध्ये आपण थोडं मीठ टाकूया। मीठ टाकल्यावरती पनीरला थोडं टेस्ट येते। इथे आपलं पनीर तळून झालेलं आहे आणि तो पालक पण मी वाटून घेतलेली आहे, अशी पेस्ट केलेली आहे। आणि बघा इथं मी पनीर तळलेलं होतं ना, त्याच तेलामध्ये मी भाजीला तडका देते। तर आता मी यामध्ये कांदा टाकून घेते। तर इथं आपण कांदा परतून घेऊ। बघा तर इथं कांदा शिजलेला आहे आपला, असं ब्राऊन झालेला आहे। तर त्यामध्ये आपण ही जी पेस्ट केलेली होती ना, हे टाकूया। साधी भाजी आहे, करून बघा तुम्ही पण। त्यामध्ये 2 चमचे गोळा मसाला टाकूया। तर आपला हा मसाला इथे शिजलेला आहे। त्यामध्ये आपण ही जी पेस्ट तयार केली होती ना पालकची, ते टाकून घेते मी। तर इथे बघा अशी ग्रेव्ही तयार केली मी। यामध्ये 1 चमचा मीठ घालूया आपण। मी आधीच टाकलेला आहे 1 चमचा, थोडं अजून टाकते। बघा आता आपण जे पनीर तळून घेतलेले आहे ते पण यामध्ये ॲड करूया। तर आपण भाजीला इथे 5 मिनिटं शिजू देऊया। तिला 1 उकळी आली की मी गॅस बंद करते। बघा कशी झाली आपली पालक पनीर। तर रेसिपी कशी वाटली तर कमेंटमध्ये सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा। तर इथे आपल्या भाजीला उकळी आलेली आहे बघा। तर यामध्ये आपण थोडा कोथिंबीर टाकते मी।
तर अशा प्रकारे आपली भाजी पालक पनीर ही तयार झालेली आहे, बघू शकता तुम्ही. बघा. आपली पालक पनीरची भाजी तयार झालेली आहे. तर मी बटर टाकलेला आहे भाजीमध्ये.